मंजुषा, आपल्याला रत्नागिरीला जायचं असेल ना तर हाच रूट बेस्ट आहे. थोडा डिस्टन्स जास्त पडेल पण कन्व्हिनियंट आहे. आणि मी काय म्हणतोय, फार सामान घेऊ नकोस ट्रिपला जाताना. हा मंजुषा, मी तुझ्याशी बोलतो, काय झालंय? काही नाही अरे, माझं लक्षच नव्हतं. काय म्हणालास? तेच मला विचारायचंय, कसला विचार करतेस थोडा? प्रियंग, मी ना आज आर्याला रडताना बघितलं. मग काय, मी विचारलं तिला काय झालंय, का रडतेस, तर काहीच सांगायला तयार नाही ती मुलगी. मी दादालाही म्हटलं की तू बोल तिच्याशी. तू बोलेलच, पण मला ना राहून राहून खूप अस्वस्थ वाटतंय. आर्या किती सेन्सिटिव्ह आहे माहितीये का? मी त्याच्याशी बोलल्यावर मला असं वाटलं की आर्याला घेऊन दादाही तितकाच टेन्शन मध्ये. मी दोघं बहीण भाऊ ना लहान सहान गोष्टींचा सुद्धा इश्यू करतात. आता आर्या लहान आहे, लहान मुलांचा कधी मूड असतो नसतो, एवढं पॅनिक व्हायची काय गरज आहे? अरे कबूल आहे विहंग, पण काही गोष्टी वेळीच कळल्या पाहिजेत ना. मग आर्या सांगेल सत्यजितला. त्याचं एवढं टेन्शन घेऊन मूड घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. मी एवढं मस्त प्लॅनिंग केलंय ट्रिपचं आणि तू मूड घालून बसते. कॅन्सल करूया ट्रिप? नाही, नको, जाऊया आपण. देयर यू आर. मग आता स्वतःचा मूड असा मस्त फ्रेश कर माझ्यासारखा. कसं आहे ना, माझा आता असा मूड आहे की कसा म्हणजे बघ ना, मला असं वाटतंय की आपण जर थोडस आराध्यासाठी मी म्हणतोय की त्याच्याशी खेळणार, त्याचं हक्काचं असं कोणी भावंड जर आणलं आपण तर, म्हणजे तुला काय वाटतंय? मला कसं वाटतंय माहिती ना विहंग, कुठल्याही वेळेला काही सुचतंय. अगं पण बघितलंच आराध्य, मी एवढे प्रयत्न करतोय पण तुझ्या आईला तुझी काही काळजी नाही. काय बरं वाटतं या गार अगदी. आता उदय असा चेहरा उजळून निघल माझा, अक्षी हिरोईन वाली. आत्यासाहेब, तुम्ही अजून जाग्याच? अजून तरी जागीच ते. तू काय काम काढलंस ग? काही नाही, पाणी आणलं होतं तुमच्यासाठी. अगं तुला कोणी सांगितलं मला पाणी हवंय म्हणून? अहो, रात्री झोपल्यावर मध्ये जाग आली तर पाणी असावं म्हणून मीच आणून ठेवलं. बरोबर, आता जातो. हा ए खुळ्यागत काय बघायलीस ग? जा म्हणलं ना तुला. आत्यासाहेब, एक सांगायचं होतं तुम्हाला. आता काय सांगायचंय? तुम्ही की नाही खूप छान दिसताय. अगदी एखाद्या हिरोईनी सारख्या बघा. काय? मी हिरोईन सारखी दिसते? अगदी देवा शपथ. कोणती हिरोईन? आत्ता माझं नाव लक्षात होतं. काय बरं तिचं नाव? तशी मी फार पिक्चर पाहत नाही हो, पण तिचा तो पिक्चर आला होता नाही का? अगं पिक्चर राहू दे, हिरोईनचं नाव सांग. हा ती नाही का एकदम गोड दिसायची बघा, काय तिचं नाव? मधुबाला? ती नाही हो. मग ती नाही का ती गोड आवाजाची? शर्मिला टागर? हा तीच. अगदी तिच्यासारख्याच दिसताय बघा तुम्ही. फुलके डोळे, सुंदर रेखीव चेहरा. बस बस, आता लई झाडावर चढू नकोस मला. अहो खरंच, वाटल्यास कोणाला पण विचारा. तुम्हाला नाही का असं वाटत? नाही म्हणजे तसं ठाव आहे मला, म्हणजे घरच्यांना बी ठाव आहे, पण कोणी बोलून नाही ना दाखवत. थांब थांब, हे घे तोंड गोड कर. नको आत्यासाहेब,
हो, सवय नाही मला चॉकलेट खायची. अगं सवय कशाला पाहिजे? आपल्या पोरांना आवडतं ना, म्हणून नेहमी माझ्याकडे ठेवते ही चॉकलेट. मागितली की देते. तू बी घे. घे ग, तोंड गोड कर ग. माझ्या पोरीला पण खूप चॉकलेट आवडायची बघा, पण माझ्याकडे कुठे एवढा पैसा तिचे लाड पुरवायला. पण माझी पोरगी लय हुशार होती. रोज शाळेत जायची आणि वर्गातला पहिला नंबर तर कधीच चुकवला नाही बघा तिने. अगदी आपल्या आर्यासारखीच होती, हुशार होती माझी पोरगी. पण आत्यासाहेब, आपल्या आर्या बेबीला शाळेत सोडायला कोण जातं बरं? त्याच्याशी तुझं काही घेणं देणं? तू आपलं दिलेलं काम कर. तसं नाही आत्यासाहेब. अहो, आपल्या घरातली माणसं कधी येतात कधी जातात ते माहिती असायला हवं ना आपल्याला. म्हणजे त्यांची व्यवस्था करायला सोपं जातं नाही का? नाही म्हणजे तसा ड्रायव्हर आहे तिला शाळेत सोडायला, पण कधी कधी जाते मी तिला शाळेत घेऊन. मग तुम्ही कशा पाहिजे येताय? आता मी आली आहे ना, मग तुम्ही अजिबात दगदग करायची नाही बघा. तुमचं कोणतं पण काम असलं ना तर मला बिनधास्तपणे सांगायचं. बर, येते मी. बरोबर. गुड नाईट. बर, गुड नाईट शर्मिला आत्या. हा, नाही नाही, चारू आत्या. नाही नाही, तुम्हाला शर्मिला आत्याच म्हण. तुझ्यासाठी मी शर्मिला आत्याच. शर्मिला ठाकर. हॅलो हॅलो बाबा, मी शुभ्रा बोलते. शुभ्रा, एवढ्या रात्री काय काय झालं? तू कशी आहेस? मी ठीक आहे, पण आज तुला सकाळपासून फोन ट्राय करायचं जमलंच नाही. आई तिचा फोन देतच नाही. ती म्हणते गेम्स खेळली की डोळ्याला ताण होतो. बाबा, मला तुझ्याशी खूप बोलावंच वाटतं रे. मलाही तुझ्याशी खूप बोलावंस वाटतं सोना. बाबा, आपण काहीतरी आयडिया करू ना आपल्या बोलण्यासाठी. आयडिया? काय काय करायची आयडिया? असं काहीतरी की ज्यानं आपल्याला बोलता येईल. कारण मी तर तुला फोन नाही करू शकत ना, पण तू तर करू शकतोस ना. नाही ग बाळा, मी फोन करणं खूप रिस्की आहे. मी फोन केला आणि दुसरं कोणीतरी उचलला तर? मग काय करायचं आता? एक काम करूया. आपण एक कोड ठरवूया. कोड. हे बघ, मी तुमच्या लँडलाईन वर फोन करेन आणि पहिल्यांदा फोन केला की लगेच कट करेन. एकदा फोन वाजून कट झाला की तू समजायचंस की माझा फोन येणार. तू लगेच फोनच्या बाजूला उभं राहायचंस. पुढचा जो फोन येईल तो माझा फोन. टू गुड बाबा. मस्तच आहे कोड, अगदी फेमस फाय सारखा. मग ठरलं तर पहिला फोन कट झाला तुम्ही लगेच फोन पाशी येईल. बाबा, मला तुला एक गोष्ट सांगायची. काय? तुला माहितीये, तू भेटायला आवाज मी देवाकडे प्रार्थना केली होती आणि हे बघ, देवाने माझं ऐकलं सुद्धा. शहाण्या मुलांचं देव नेहमी ऐकतो. पण बाबा, तू किती उशीर लावलास मला भेटायला. सॉरी बाळा, पण इथून पुढे असं नाही होणार. तू म्हणशील तेव्हा तुझा बाबा तुला भेटायला येईल. पण त्यासाठी आधी तुला ठणठणीत बरं व्हावं लागेल, कळलं? पण त्यासाठीच मी कसलीही कुरबुर न करता औषध घेते. खूप कडू आहे तरी पण मी घेते. बरं, ऐक, खूप उशीर झालाय आता. जाऊन झोप. आपण नंतर बोलू आणि आपला कोड लक्षात ठेवायचा. येस बाबा, आय लव्ह यू.
यू टू सोनू. तू बता. गुड नाईट. गुड नाईट. कोणाशी बोलत होतीस ग? शुभ्रा, तुझ्याशी बोलतेय मी. आणि मी खोटं नाही बोलणार. मी बाबाशी बोलत होते. काय? त्यांनी इथे फोन केला होता? नाही, मीच त्याला फोन केला होता. पण तुझ्याकडे कसा आला त्यांचा नंबर? जेव्हा तो मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता ना, तेव्हा त्यांनी माझ्या उशीच्या खाली बाबा, बाबांचा फोन नंबर. आई मला बोलायचंय बाबाशी. आज जा. आई प्लीज मला त्याच्याशी बोलू देत जा ना. शुभ्रा, आज जा. निघ. आज जायला सांगितलेलं कळत नाही का ग तुला? हा? अरे गौरांगला अजून किती वेळ राहणार आहे? गौरांग, सगळीच कामं बारकाईनं आणि लक्ष घालून करायची सवय जडली आहे त्याला. अगं पण असंच गुळगुळ करीत राहिला तर जेवणाच्या वेळेला नाश्ता येईल आणि मग सगळ्या पुढच्या दिवसाचं गणितच बिघडून जातं बघ. अगं पण आज सुट्टी आहे समजासनी. थोडा वेळ लागला तर काय बिघडत नाही. आणि आज तो सौताहून आपल्या समध्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. आज पप्पा नाश्ता बनवणार आणि मम्मी ऑफिसला जाणार. पप्पा बसा काटा आणि होमवर्क राहिला तो कम्प्लीट करायचा आहे. पण आजीच बोलली ना की आज सुट्टी आहे, काहीच काम नाही करायचं. आणि तूच म्हणते काम मोठ्यांचं ऐकायचं. तूच नाही ऐकत आजीचं. इकडे बदमाश. रट्टे द्यायला वेळ चांगले. सुट्टी आहे ना. हे घ्या, गौरांग मुदोळकर स्पेशल. आणि हे सरप्राईज माझ्याकडून. हे काही नाही, उगाच चालत्या गाडीत चढते. सगळं मी बनवलंय. हा खोटं बोलतोय हा. याने काही बनवलेलं नाहीये. अरे दादा, खरंच मी सकाळपासून मेहनत करतोय. अजय, सांग दादाला. नुसतं बसून ऑब्झर्व करणं सोपं आहे. हा, सगळी तयारी मी करून दिली आहे. भाज्या चिरणं, बाकीची सॅलड चिरून देणं वगैरे. गौऱ्या, तुम्ही जे मसाले वापरलेत ना ते म्या स्वतः बनवलेत. विसरलात? असं काय? आणि ते मसाले कसे बनवायचे हे म्या तुला शिकवलं, हे तू विसरलीस? आहे. आणि तुमच्या समध्यांचा क्लास युवराजने घेतलाय
आणि त्याला आर्याने शिकवलंय की मसाला कसा करायचा. अरे बास कर आता, खायला द्या ना लवकर. अरे वा, आज सगळे मुधोळकर एकाच वेळी नाश्त्याला. फक्त मुधोळकर नाही, भोसले सुद्धा. राईट. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. या चला वाढा यांना पण. होल्ड ऑन. नुसतं नाश्त्याने काम चालणार नाही. आम्हा सगळ्यांना तुझ्याकडून पार्टी हवी आहे. काय काय झालं काय पण. सांगतो ऐका. सत्यजित, आपल्या वकिलांचे असिस्टंट ऍडव्होकेट मोहित यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं आपल्यावर जे काही बालंट होतं, जे काही आरोप होते ते निराधार असल्याचं स्पष्ट झालंय. येस. आणि आता आपल्यावर कुठलेही आरोप नाहीयेत. आपण निर्दोष असल्याचं पोलिसांनी कळवलंय. खरंच? हो. याच्या मागे दुसऱ्या कोणाचा तरी हात होता असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे कारस्थान नक्की कोणाचं अजून त्यांना कळलेलं नाहीये, पण ते शोध घेत आहेत. त्यांचा शोध चालू राहू दे. आपल्याला माहिती आहे कोणाचं कारस्थान आहे. चला, आपण या कुभांडातनं सही सलामत बाहेर पडलो नव, ते महत्वाचं. दादा, आता मात्र खरंच पार्टी पाहिजे. ये पार्टी, चला पिकनिकला परत जाऊया. अरे हो, पार्टी पार्टी काय सेलिब्रेशन करूया आपण. पण आर्या कुठे? आर्या झोपली. झोपली अजून? अरे आज शाळेला सुट्टी आहे नव, म्हणून आराम करत आहे. नाही नाही, पण असं कसं? आर्याशिवाय सेलिब्रेशन कसं होणार? येऊ जा, आर्याला घेऊन ये, जा. पण मला ना आर्याला बोलवलं की मला डबल स्कूप स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट. एक नंबरचा लाचखोर झालाय हा. काही काम सांगितलं ना की आधी काहीतरी खायला मागतो, नाही तर खेळणं मागतो. बापावर गेलाय. आर्या, झोपलीस का? अगं चल बाहेर, काकाने बोलवलंय, पार्टी मिळणार आहे. प्लीज उभी, मला झोपू दे. अगं पार्टी देणार आहे काका, खूप मजा येणार आहे. अगं उठ. युवी प्लीज मला झोपू दे. नाही घ्यायचंय, राहू दे. तुझं आईस्क्रीम मीच खाईन, मला झोपायचं युवी. तू जा ना प्लीज. अरे गप्पा गप्पा, काय कल्ला लावलाय? आई तू गप्प. नाही म्हणजे सध्या फक्त जेवणाची पार्टी नाही. मला चांगलंसं गिफ्ट पण पाहिजे. घे. तुमच्या मागण्यांचा हळूहळू वाढत चाललंय. हे तू पण आहे. नंतर एकटा असताना सांगायचं ना, आता सगळ्यांसमोर कशाला सांगितलं? अरे वा, म्हणजे तुम्हा दोघांनीच फक्त सेलिब्रेशन करायचं होतं. हा काय रे व्यंग? बघ ना, आजी तू पण ना. दादा पण यावेळी तुला सॉलिड भुर्दंड आहे. आपल्या लोकांसाठी पार्टी करायची, त्यात कसला भुर्दंड? योगी पण जाऊन झोपला का तिकडे? तू कशाला झोपेल? तुझाच मुलगा तो. सुट्टीच्या दिवशी खाणं आणि झोपणं हे सोडून काही सुचतं का तुला? एक मिनिट, मला आणखीन एक महत्वाची बातमी सांगायची. काय रे? सांगतो. सत्यजित, आपण दुबईच्या ज्या कंपनी सोबत डील करायचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय. येस. आणि आता ते आपल्या सोबत बिझनेस करायला तयार झालेत. अरे वा. आपण आता त्या डील साठी तुला लवकरच दुबईला जावं लागेल. ओ ग्रेट 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 ग्रेट. होय, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हचा फोन आला होता. दादा कॉंग्रॅच्युलेशन. दादा आता डबल पार्टी पाहिजे. होय बाई, आज तर दिवाळी दसरा असल्यासारखा आनंद होतोय मला. हा, आणि सत्यजित,
हे डील आपल्या बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे तुला नीट प्रिपरेशन करून जावं लागेल. मी काय म्हणतो विहंग, आय हॅव अ बेटर आयडिया. मी इथे थांबतो, इथली कामं करतो, तू जा ना. आय मीन तू आणि मंजुषा तुम्ही दोघं जा दुबईला. हा आता हे काय नवीन, तू विसरलास? आम्ही आराध्याला घेऊन 3-4 दिवस कोकणात चाललोय. बरेच दिवस वेळ मिळत नव्हता म्हणून आता जातोय. मग तू जा ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम असा नाही, पण मी म्हणतोय मग आपण त्यांना सांगून थोडं पोस्टपोन करूया ना डील. अरे नाही घेत तर गेली उडत. मी चाललो आईस्क्रीम खायला. विहंग, आपण ऑफिसचे विषय प्लीज ऑफिसमध्ये डिस्कस करूया, इथे नको. शाण माझं बाळ ते. खा खा खा, सगळं संपवा. होय, आर्या कुठे आहे? तिला नाही यायचं, ते झोपली आहे. माझं आईस्क्रीम द्या. देतो. अजून झोपले? सत्या, तू काय बी काळजी करू नकस. मी तिला सांगितलं ना की पार्टी आहे तर लगेच उठून येईल बघ. पण ती पार्टी द्यायची आणि सेलिब्रेशनला बघायला द्यायची नाही, आणि गिफ्ट तर पाहिजेच पाहिजे आम्हाला. तुला माहिती आहे आर्या किती सेन्सिटिव्ह आहे. आपण विचारलं तर ती काही सांगणार सुद्धा नाही आणि स्वतःहूनही काही बोलणार नाही.